मुलांसाठी प्रोटीनयुक्त नाश्ता तयार करायचा आहे तर मूग मटारची ही हेल्दी रेसिपी तुमच्यासाठी। अतिशय पौष्टिक आणि चवीला अप्रतिम मूग मटारची नाश्ता रेसिपी। हॅलो माय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मूग मटार नाश्ता बनवण्यासाठी इथे मी साहित्य दाखवलं। 1 वाटी मूग, 1 वाटी मटार, 1 वाटी पोहे, 2 चमचे दही, 5-6 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळ्या आणि छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर। मूग हे मी स्वच्छ निवडून ठेवले होते। आता त्याला स्वच्छ धुवून घेऊया 3 पाण्यामध्ये। ते तुम्ही कच्चे मूग किंवा मोड आलेले मूग ही वापरू शकता। अशा प्रकारे 3 पाण्यात स्वच्छ मूग धुवून घ्यायचे। आता या मुगामध्ये मी जवळपास 1.5 ग्लास उकळलेलं गरम पाणी टाकलेलं आहे आणि 1 वाटी पोहे स्वच्छ निवडून घेतले होते, तेही छान व्यवस्थित 2 पाण्यात धुवून घेतले आहे आणि त्यालाही थोडंसं 1 चमचा पाणी ठेवलं आहे, म्हणजे पोहे चांगले भिजतील। तेही बाजूला ठेवून दिले आहे। जवळपास 20 मिनिटे झाली आहे। मूग छान व्यवस्थित भिजले आहेत। आता बॅटर तयार करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यात मी भिजवलेले मूग पाण्यातून काढून टाकले। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी मटार टाकले, 1 वाटी भिजवलेले पोहे टाकले। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे दही टाकलं, 5-6 हिरव्या मिरच्या टाकल्या, 5-6 लसूण पाकळ्या टाकल्या आणि चिरलेली कोथिंबीर टाकली। आता हे आपल्याला छान व्यवस्थित मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे। मिक्सरमधून बारीक करताना थोडंसं पाणी टाकलं आणि बारीक करून घेतलं। अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता। हे बॅटर आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि बॅटर छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचं। बॅटर तयार झालेलं आहे। आता स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवूया। इथे मी गॅस ऑन केला आहे। गॅसवरती स्टीमर ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे वाफवण्यासाठी। इथे मी छोट्याशा बाउलला म्हणजे वाट्यांना तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये बॅटर टाकत आहे। इडलीसारखा आकार हवा असेल तर इडली पात्रालाही तेल लावून तुम्ही त्याच्यामध्ये बॅटर वाफवण्यासाठी लावू शकता। स्टीमर मधलं पाणी बऱ्यापैकी उकळलेलं आहे। आता बॅटर लावून देऊया आणि 20 मिनिटे वाफवून घेऊया। आता 20 मिनिटे झाले आहे। नाश्ता तयार झालेला आहे। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड झाल्यावरती। तयार झालेला नाश्ता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याला आपण आता वरून फोडणी देणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती छान मऊसूत इडलीसारखा नाश्ता तयार झालेला आहे। विशेष म्हणजे यामध्ये सोडा वापरला नाहीये, तरीही हा छान मऊसूत नाश्ता तयार झालेला आहे। चला तर याला फोडणी देऊया। आता फोडणी देण्यासाठी इथे मी गॅस ऑन केले। गॅसवरती तडकापत्र ठेवले आहे। त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल टाकलेले आहे। तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 5-6 हिरव्या मिरचीचे तुकडे, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर चिमूटभर हिंग टाकलेलं आहे। फोडणी तयार करून घेतलेली आहे। गॅस बंद केलेला आहे। आता तयार केलेली कडकडीत फोडणी केलेल्या नाश्त्यावरती टाकायचे। अशा प्रकारे आपला प्रोटीनयुक्त नाश्ता तयार झालेला आहे। मुलांसाठी ही रेसिपी खूपच छान आहे। हे बॅटर जे मूग मटार पोह्यांचं जे बॅटर आहे ते तुम्ही डोसा, इडली, ढोकळा, आप्पे यासाठी वापरू शकता। खूप छान पौष्टिक नाश्ता आहे। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।